म्हणतात ना, साईंच्या दरबारात कोणीच रिकाम्या हाताने परतत नाही. तसंच काहीसं आमच्यासोबत झालेलं आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही निघालो होतो शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी. पण त्याआधी सकाळी सकाळी आरुनी आम्हा दोघांना गुलाबाची फुलं देऊन आमचा आशीर्वाद घेतला व गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. मग आम्ही निघालो आमचे गुरु साईबाबा यांच्या दर्शनासाठी. आम्ही ना प्रवास करत असताना रस्त्याने हिरवीगार झाडी, पावसाळी वातावरण इतकं छान वाटत होतं ना, आणि मनात समाधान पण होतं की फायनली आपण चाललोय शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनाला. छान गाणी ऐकत गप्पा मारत आम्ही आमचा प्रवास करत होतो. मग मध्येच आम्हाला नाश्ता करायचा होता. अध्याय बघा, मी व्हिडिओ काढते म्हणून कसं तोंड करतोय, त्याला व्हिडिओ काढायला अजिबात आवडत नाही. मग मध्ये नाश्ता करण्यासाठी आम्ही एका स्पॉटवर थांबलो. तिथे पण इतकं छान वातावरण होतं, बारीक पाऊस होता, खूप हवा होती आणि ना खूप छान मोकळं होतं तिथे. आणि ना अशा भारी वातावरणात ना आम्ही गरम गरम वडापाव खात होतो. तिथूनच आम्ही जवळच्या स्टॉलवरून वडापाव घेतले होते आणि इथे येऊन खात होतो. अशा वातावरणात कधीतरी ना असं काही बाहेर खाण्याची मजाच काही वेगळी असते. कधी कधी ना असे अचानक केलेले प्लॅनच सक्सेसफुल होतात. आपण ठरवून काही गोष्टी केल्या तर त्या कधी कधी होत नाही, आणि हाच असा आमचा एक अचानक ठरलेला प्लॅन होता आणि तो इतका छान झाला ना की ट्रिप सारखी लागल्यासारखं झालं. खूप मस्त एन्जॉय केला सगळ्या मुलांनी. मुलं पण इकडे तिकडे फिरत होते आणि मुलांनी आम्हाला परत निघायचं होतं प्रवासासाठी, पण मुलं काय ऐकतच नव्हते. अध्याय बघा, त्याला गाडीत बसायचंच नव्हतं, तिथेच खेळायचं होतं. मग आम्ही प्रवासाला निघालो आणि फायनली पोहोचलो शिर्डीत. शिर्डीत जाताना ना आम्हाला खूप साऱ्या पालख्या भेटल्या, खूप सारे साईबाबांचे दर्शन झाले. मग आम्ही शिर्डीत पोहोचलो आणि गाडी पार्किंग वगैरे केली. आम्ही मंदिरात गेलो खरी, पण गर्दी इतकी अफाट होती की पाय ठेवायलाही जागा नव्हती, म्हणून आम्हाला थेट मूर्तीपर्यंत जाताच आलं नाही. मन थोडं दुखावलं, पण म्हणतात ना, साईच्या दरबारात कोणीच रिकाम्या हाताने परत जात नाही. आणि चमत्कार घडला. आम्ही उभे होतो त्याच ठिकाणी साईबाबा आमच्या समोर आले. तो क्षण पाहताच असं वाटलं बाबांनी जणू माझ्या मनातली आर्त हाक ऐकली होती. त्यांनी दाखवून दिले, भक्ती खरी असेल तर सगळ्या इच्छा पूर्ण होतात. मग मुलांनी काही खेळणी वगैरे घेतली शिर्डीतून. आम्ही प्रसादालयात गेलो, छान असं जेवण वगैरे केलं. ते प्रसादालयात ना बाहेर ना इतकी छान रांगोळी काढलेली होती ना, मग आम्ही छान असं फोटोशूट वगैरे करून घेतलं. आणि ना रांगोळी बघून इतकं छान वाटलं ना, इतकी बारीक बारीक डिझाईन, आणि साक्षात साईबाबा त्यात दिसत होते. कलाकारांनी इतकी सुंदर आणि छान रांगोळी काढलेली होती. गुरुपौर्णिमा होती ना त्यानिमित्तच. मग आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. पण ना परत निघताना ना मला सारखा तो क्षण आठवत होता जेव्हा साईबाबा आपल्या समोर आले. तो दैवी अनुभव मी जीवनात कधी विसरू शकणार नाही. मला हा अनुभव कसा वाटला कमेंट करून नक्की